तर रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? चला तर आज तुमचं स्वागत आहे नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. नवीन काहीतरी सुरुवात करायची म्हणून आम्ही निघालो होतो जिमसाठी. तर आम्ही जाता जाता गिरणीमध्ये दळण टाकलं होतं. तोपर्यंत सिद्धू वगैरे त्या काकांसोबत बोलले आणि त्यांनी आम्हाला 1 तासानंतर घ्यायला बोलावलं. तर आम्ही जिमला पोहोचेपर्यंत तुम्ही आपल्या गाण्याचा आनंद घ्या आणि कॉमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला बॅकग्राऊंड सॉन्ग कसं वाटलं. तर निसर्गाची सुंदरता बघता बघता आम्ही पोहोचलो होतो जिममध्ये पहिला दिवस असल्यामुळे मला सिद्धूने आज सगळं माहिती सांगून दिली. बाहेर आल्यानंतर आम्हाला आमचे गावकरी विलास बर्डेन यांनी सुद्धा आम्हाला भरपूर माहिती दिली. बघता बघता खूप अंधार पडला होता आणि सिद्धूने एकदम डॅशिंग स्टाईलमध्ये गाडी वळून घेतली. आता तुम्ही म्हणशाल हे पोरं खूपच काळे दिसत आहेत, तर ते फक्त अंधारमुळे दिसत होतं, आम्ही काही काळे वगैरे नाही. या ठिकाणी गाडीच्या प्रकाशात सिद्धू थोडासा चमकला होता. त्यानंतर जिमसाठी कपडे लागणार होते म्हणून आम्ही सीमा कलेक्शन म्हणजेच कथोरिया कलेक्शन या ठिकाणी आलो होतो. खूप तासांच्या मेहनतीनंतर आम्ही एक 50-60 हजाराची खरेदी करून एका छोट्याशा पिशवीत ती घेऊन निघालो होतो. तसंच झेंडा चौकातून आतमध्ये गेल्यानंतर करवा शॉप म्हणजेच सुदर्शन शॉपी या ठिकाणी आम्ही थोडंसं काम होतं, त्या ठिकाणी भेट पण दिली. आम्हाला 100 टोप्या हव्या होत्या, तर त्या काकाने एकदम चांगल्या क्वालिटीच्या आम्हाला दुसऱ्याच दिवशी टोप्या उपलब्ध करून दिल्या. जर तुम्हाला केक वगैरे हवे आहेत तर तुम्ही यांच्या शॉपला भेट द्या. यांच्याकडे खूप अतिशय चांगल्या वेगवेगळ्या व्हरायटीचे 22 प्रकारचे केक उपलब्ध आहेत. म्हणजे जनरल स्टोअर आणि बुक स्टॉल आहे, तर तुम्ही अवश्य यांना भेट द्या बेलापूर या ठिकाणी शनी मंदिराजवळ. त्यानंतर थोडीशी किरकोळ खरेदी करून आम्ही त्या ठिकाणून निघालो. तर मला दुकानाच्या बाहेर येऊपर्यंत सिद्धूने आपली KTM वगैरे काढून घेतली होती आणि मला म्हटलं भाऊ पटकन बस, आपल्याला लगेच घरी जायचे. गावात सागर भाऊ बेग यांचा कार्यक्रम आहे. सागर भाऊ बेग यांचा कार्यक्रम म्हटल्यावर सिद्धूने एकदम 200च्या स्पीडने आपली स्कूटी पळवत गावात 0 मिनिटात गाडी पोहोचवली. आणि आंबी गावात सागर भाऊ बेग यांचा कार्यक्रम असणार आणि गर्दी नसणार असं कधी होणारच नाही. तर हा आहे आमचा तिसरा चॅनल पार्टनर. तर या ठिकाणी अक्षय भाऊ बेग आणि त्यांचे कार्यकर्ते यांची थोडीशी काहीतरी चर्चा चालू होती. तसेच दुसरीकडे गावाकरांची जेवणासाठी गर्दी. एवढ्या मोठ्या गर्दीत आम्हाला आमचे एक छोटे सबस्क्रायबर भेटले होते. इकडे वेगळाच गोंधळ चालू होता. तर स्टेजवर त्यांचा बर्थडेची पार्टी वगैरे चालू होती. इकडे पियुष सायकलवर मस्त खेळत होता. आपली सायकलची म्हणजेच KTM होती. तर आम्हाला आमचे दुसरे सबस्क्रायबर गौरव लोंढे भेटले होते. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आपलं हे बॅकग्राऊंड सॉन्ग कसं वाटलं हे पण नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत असंच आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा. धन्यवाद.